जय बजरंग 40+ गोरसई व टायगर ग्रुप सावंदे यांच्या थोडा आवाज वाढवणार रे बाबा यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी हुतात्मा दिन व पशुसंवर्धन मेळावा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या भिवंडी शहर महानगरपालिकेचे सभागृह नेते आदरणीय सुमितजी पाटील, या भिवंडी तालुका उत्तर मंडल भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निलेशजी गुरव साहेब, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आपले यशवंत सोरे साहेब, या गावचे सरपंच सुदेशण्णा गायकवाड, या भिवंडी शहर नगरपालिकेचे नगरसेवक राम पाटील, सचिन पाटील, भगवान केने साहेब, आताच उपस्थित झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय गणेश गुलवी साहेब, सर्वांची नावं काय घेणं शक्य होणार नाही। आदरणीय सन्माननीय व्यासपीठ माझ्या समोर उपस्थित असलेले पशुसंवर्धन मेळाव्यासाठी उपस्थित असलेला हा या पंचक्रोशीतील सर्व जनसमुदाय आणि त्यांच्या सोबत आलेले बैल, या ठिकाणी या परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व प्रतिष्ठित नागरिक, खऱ्या अर्थानं हा मेळावा सतत आपण सातत्याने 42 वर्ष या ठिकाणी साजरा करतो। या अगोदर आपण सावंदेच्या पीर बाबा या मैदानामध्ये साजरा करायचो, तदनंतर या ठिकाणी आपण हा कार्यक्रम साजरा करायला लागलो। खऱ्या अर्थानं या कत्तलखान्यामध्ये 4 हुतात्मा शुद्धोधन चन्ने, शांताराम म्हात्रे, चंदर मुकणे, लक्ष्मण हाडके असे आपल्या या परिसरातील 4 शूरवीर हुतात्मा झाले। त्यांना त्यांना आपली आहुती द्यावी लागली आणि त्याच्या माध्यमातून आपण हा खऱ्या अर्थानं हुतात्मा दिन म्हणून या ठिकाणी आपण हा साजरा करतो। खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम जो आहे तो 2010 या अगोदर या गावचे माजी सरपंच गोपीनाथजी गायकवाड, बाबूराव दादा, त्याच्यानंतर गजानन पदू केने, बाबूराव सकाराम केने, ही सर्व जुनी मंडळी करत होती। तदनंतर हा कार्यक्रम सावंदेच्या पीरबाबा येथे त्यावेळचे तत्कालीन सरपंच भारत भोईर आणि आम्ही सर्व मंडळी मिळून आम्ही त्या पीरबाबाच्या मैदानामध्ये एक 5-7-8 वर्षभर करत होतो। मी या ठिकाणी जय बजरंग 40+ यांना धन्यवाद देईन की त्यांनी आता ही नव्यानं सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि अतिशय चांगली गोष्ट आहे की हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम होणं ही काळाची गरज आहे। कारण आपल्याकडं आपल्या या परिसरामध्ये हा कत्तलखाना होत होता, हा कत्तलखाना हटवण्याचं काम आपण करत असताना हे 4 हुतात्मे झालेले आहेत, त्यांची आठवण म्हणून आपण हा कार्यक्रम करतो। या ठिकाणी गेल्या वर्षी मी या ठिकाणी भाषण केलं, परंतु आपले माजी आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब यांनी या ठिकाणी खंत व्यक्त केली थोडीशी। मी या ठिकाणी सुमित पाटील साहेबांची, सर्वांची, आपल्या या संपूर्ण व्यासपीठाची परवानगी घेऊन थोडंसं त्याचं हे करेन की आपण या ठिकाणी जो कार्यक्रम करतो या जागेसाठी आम्ही सर्व गावकरी, गोरसई सावंदेचे गावकरी जवळजवळ 2095 सालापासून सतत लढत येतो। या ठिकाणी पोलीस पाटील यांना ज्ञात आहे। या ठिकाणची 10 एकर 5 गुंठे जागा भिनार ग्रामपंचायतीची आणि सावंदे गोरसई ग्रामपंचायतीची 10 एकर जागा
अशी 20 एकर 10 गुंठे जागा या ठिकाणी आहे। या आपल्या परिसराचे आपल्या केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांचं पत्र आपले महसूल मंत्री यांना घेऊन त्यांच्या शिफारसीचं पाटील साहेबांच्या शिफारसीचं पत्र महसूल मंत्र्यांना घेऊन आणि त्याचा आम्ही पाठपुरावा ही जागा आपल्याला सामाजिक विकासासाठी या पंचक्रोशीतील विकासासाठी मिळावी यासाठी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नाला तशा प्रकारचा प्रस्ताव हा तहसीलदार साहेबांकडून जिल्हाधिकारी या कोकण भवन यांच्याकडनं तो मंत्रालयामध्ये आता गेलेला आहे। त्याच्यासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी बरेचशा इथं या ठिकाणी व्यासपीठावर जी मंडळी आहे आपले सुदेश अण्णा गायकवाड असतील, त्याच्यानंतर योगेश गायकवाड असतील, पोलीस पाटील साईनाथ पाटील असतील, बरीचशी मंडळी त्याचा पाठपुरावा करतच आहेत। आपली सर्व मंडळी आपण संपूर्ण पाठपुरावा आपण आम्हाला साथ देतील अशा प्रकारचा या ठिकाणी मी आशावाद व्यक्त करतो। ही जी जागा आहे ही जागा आपण सामाजिक विकासासाठी मागितलेली आहे आणि त्याच्यासाठी सर्व गावांनी म्हणजे गोणी गोरसई असेल, सावंदे असेल, भिनार असेल, संपूर्ण या पंचक्रोशीतील गावातल्या लोकांनी त्याच्यासाठी सह्या वगैरे दिलेले आहेत आणि आपला त्याच्यासाठी पाठपुरावा आहे। एकंदरीत थोडक्यात हेच म्हणावं लागेल की पहिलं माझं भाषण झालं गेल्या वेळेला, नंतर म्हात्रे साहेब आले आणि प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचं भाषण झाले आणि त्यांनी खंत व्यक्त केली, परंतु मी ते आज जरी या कार्यक्रमाला उपस्थित नसले तरी कोणामार्फत तरी हा मेसेज जाईल की ह्या जागेची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत। या ठिकाणी रोहिदास भोईरचं नाव चुकून घ्यायचं राहिलं तेही सातत्यानं याच्यामध्ये बरीचशी मंडळी याच्यामध्ये सातत्याने आमच्या पाठीशी आहे। अशाच प्रकारचा ते हे करतील आणि अशाच प्रकारचा मी जास्त आपला वेळ घेत नाही। अशाच प्रकारे जय बजरंग 40+ आणि गोरसई व टायगर ग्रुप सावंदे यांच्या माध्यमातून हा जो पशुसंवर्धन मेळावा आहे हा अगदी सूर्यचंद्र असेपर्यंत सुरू राहावा अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।